कोपरगाव शहरामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या SC/ST आरक्षण वर्गीकरण निर्णयाच्या विरोधात लाक्षणिक उपोषण संपन्न। नुकतेच 1 ऑगस्ट 2024 रोजी सर्वोच्च न्यायालयाने एक निकाल दिला आहे की SC/STच्या आरक्षणामध्ये वर्गीकरण करण्यात यावे आणि क्रीमी लेयर लावण्यात यावे। या निर्णयाच्या विरोधामध्ये देशभरात संतापाची लाट पसरली आहे। 21 ऑगस्ट 2024 रोजी भारत बंदची हाक देण्यात आली होती। या सर्वोच्च न्यायालयाच्या विरोधामध्ये कोपरगाव शहरामध्ये दलित आदिवासी संघटनांनी 26 ऑगस्ट रोजी 1 दिवसीय लाक्षणिक उपोषणाची हाक दिली होती। या उपोषणास अनुसूचित जाती अनुसूचित जमाती या संघटनांनी मोठा प्रतिसाद दिला आहे। या लाक्षणिक उपोषणात केंद्र सरकारने संसदेचे अधिवेशन बोलावून SC/ST जातीच्या उपवर्गीकरणाचा व क्रीमी लेयरचा निर्णय राज्यांनी अंमलात आणू नये यासाठी संसदेत कायदा पारित करून अध्यादेश काढावा। सरकारने SC/ST आरक्षणाचा एकच कायदा करावा व तो शेड्यूल 9 मध्ये समावेश करावा। केंद्र सरकारने सर्व जातीची जनगणना करावी व त्यांच्या लोकसंख्येनुसार आरक्षणाची तरतूद करावी। अनुसूचित जाती जमाती यांना खासगी विद्यापीठ, खासगी आस्थापना आणि कंत्राटी भरतीमध्ये आरक्षण लागू करावे। सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयातील न्यायमूर्तीची नियुक्ती सध्याच्या कॉलेजियम पद्धतीने न करता न्यायिक आयोग गठीत करून त्यांची परीक्षा घेऊन करावी। महाराष्ट्रातील बदलापूर व इतर अनेक ठिकाणी लहान मुलींवर अत्याचाराच्या घटनेतील दोषींना फाशीची शिक्षा व्हावी अशा मागण्या करण्यात आल्या आहे। सदरचे निवेदन नायब तहसीलदार मनीषा कुलकर्णी यांना देण्यात आले आहे। या प्रसंगी जितेंद्र रणशूर, विजय त्रिभुवन, सागर आहे, संतोष दळवी, मधु पवार, अमित आगलावे, योगेश शिंदे, शंकर घोडेराव, सुनील मोकळ, अरुण खरात, शंकर महाकाळे, नितीन शिंदे, मंगेश आवताडे, संपतराव भारूड, राजेंद्र उशिरे, प्रदीप आहेर, संजय दुशिंग, भारत सदर, विशाल आव्हाड, गौतम रणशूर, माधव त्रिभुवन, मायादेवी खरे, उज्ज्वला रणशूर, गौतम घनघाव, प्रदीप अहिरे, नानासाहेब मोरे यांच्यासह दलित आदिवासी संघटनांचे विविध पदाधिकारी, सदस्य, समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। समाजामध्ये दुफळी निर्माण करायची, जो SC/ST समाज एका दिलाने नांदत आहे त्याच्यामध्ये फूट पाडायची, हा या RSS मनुवादी विचारसरणी असलेल्या लोकांचा डाव आहे। परंतु आम्ही सुद्धा आंबेडकरवादी लोक आहोत। आम्ही कदापि हे अन्याय तुमचा सहन करणार नाही आणि या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आज आम्ही सर्व समाजातील SC/ST समाजातील सर्व समाजाचे प्रतिनिधी आज थोडक्या संख्येने इथे आलेलो आहेत। या शासनाला जाग आली पाहिजे, या सर्वोच्च न्यायालयाला जाग आली पाहिजे, यासाठी आम्ही हे लाक्षणिक उपोषण करत आहोत। जर या लाक्षणिक उपोषणामुळे जर यांना जाग येत नसेल तर भविष्यामध्ये आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू आणि जे काय परिणाम होतील ते शासनाने त्याची तयारी ठेवायची आहे। कारण संघर्ष आमच्या पाट्याला पुजलेला आहे, संघर्ष आमच्या वडिलोपार्जीपासून चालत आलेला आहे। परंतु आज आमची मुलं कुठेतरी सुशिक्षित होत चालली, म्हणून आम्ही एक चांगला विचार करायला लागलो, एक चांगलं राष्ट्र निर्माण झालं पाहिजे या हेतूने आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करत आहोत। परंतु हा जो सर्वोच्च न्यायालयाचा जो निकाल आहे, वर्गीकरण केलं पाहिजे, हा संविधानाच्या विरोधात आहे, हा संविधानाच्या चौकटीत बसत नाही। तरी पण जी त्यांनी समिती नेमली त्या समितीने, ती समिती जी आहे ती भाजप धारणे समिती आहे। जर तुम्ही कारण नसताना वर्गीकरणाचा घाट घातलेला आहे, कारण या समाजात अराजकता माजली पाहिजे। आणि माझा अजून एक मुद्दा आहे, हा जो अधिकार आहे हा संसदेला आहे। सर्वोच्च न्यायालयाने याच्या ढवळाढवळ करायचं काही काम नाही, परंतु सर्वोच्च न्यायालयाने याच्या ढवळाढवळ करून जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम चालू केलेलं आहे। जर सर्वोच्च न्यायालयाला जर याच्यात हस्तक्षेप करायचा असेल तर मग ती संसद काय कामाची, आम्ही जे निवडून दिलेले ते खासदार काय कामाचे। आणि जे खासदार आम्ही निवडून दिले आणि ज्या
सेक्युलरवादी पक्ष म्हणून ज्यांनी आमच्याकडे मतं मागितली ती महाविकास आघाडी, त्यांचा एक सुद्धा खासदार या वर्गीकरणाच्या विरोधात बोलत नाही. मग तुम्ही जर म्हणता का संविधान धोक्यात आहे, संविधान खतरे में आहे, मग या महाविकास आघाडीला माझा सवाल आहे, मग तुमचे खासदार याच्या विरोधात का बोलत नाही? मग संविधान फक्त तुमच्यासाठी खतरेत आहे का? हा एक माझा त्यांना सवाल आहे. आणि म्हणून आजपर्यंत आमच्या मतावर राज्य करत आलेले ही जी मनोवादी विचारसरणीची अवलाद आहे, मी यांना सांगू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये हा SC ST कदापि तुम्हाला माफ करणार नाही आणि हा निर्णय तुम्हाला बदलावाच लागेल. याच्यात संसदेने कायदा करून हा जो सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे तो खारिज केला पाहिजे. राहिला विषय महाराष्ट्राचा, बदलापूरमध्ये 2 चिमुरड्यांवरती जी भाजपची शाळा आहे तिच्यामध्ये तो शिपाई बलात्कार करतो आणि ज्यावेळेस त्या चिमुरडीच्या आईला ते समजतं ती तिला दवाखान्यात घेऊन जाते आणि ज्यावेळेस समजतं की तिच्यावर अत्याचार झालेला आहे आणि मग ती दाद मागण्यासाठी पोलीस स्टेशनला जाते आणि 12-13 तास जर त्या चिमुरड्याच्या आई वडिलांना तिथं जर पोलीस स्टेशनच्या बाहेर बसावं लागत असेल तर अशा पोलिसांचा मी तीव्र शब्दात जाहीर निषेध करतो. कारण ही लोकशाही आहे का ठोकशाही आहे हा प्रश्न इथलच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना पडलेला आहे. या मिंदे सरकारचं चाललं काय? एवढ्या 8-10 दिवसात जर बघितलं तुम्ही किती बलात्कार झाले आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात जे बदलापूरमध्ये उद्रेक झाला त्या उद्रेकात बाहेरचे लोक आले होते. बाहेरचे लोक म्हणजे पाकिस्तानहून आले होते का? काय बोलता, काय चालता? या राज्यामध्ये अराजकता माजवण्याचं काम हे शिंदे आणि फडणवीस करत आहे. येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या विधानसभेमध्ये मी समाजाला SC ST समाजाला विनंती करेल आणि इथे सर्व बसलेल्या सर्व प्रतिनिधींना माझं एक आव्हान आहे, विनंती आहे की आपण संपूर्ण तालुका पिंजून महाराष्ट्रामध्ये एक SC ST समाजाची मोठ बांधण्याचं काम करून या भाजप आणि मिंदे सरकार यांना खाली खेचण्याचं काम करू आणि जे संविधानाचं आव्हान आणण्याचं काम करता त्यांनी सुद्धा वेळीच सुधारलं पाहिजे. एवढं मी बोलतो आणि या बदलापूरच्या घटनेचा आणि सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला त्या शब्दाचा मी तीव्र शब्दात जाहीर निषेध करतो. त्या आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा झाली पाहिजे. कारण तुम्ही जर एका रात्रीत मुख्यमंत्री बदलता, एका रात्रीत सरकार पाडतात, मग तुम्ही कठोरात कठोर कारवाई कायदा का करू शकत नाही हा माझा सवाल आहे. आणि असा जसा मी विचार केला तसा या महाराष्ट्रामध्ये या देशामधला प्रत्येक माणूस विचार करत आहे आणि या भाजप सरकारला मिंदे सरकारला त्यांची जागा दाखवल्याशिवाय आता इथला हा SC ST समाज शांत बसणार नाही. त्या पोलीस अधिकाऱ्यांवरती कारवाई झाली पाहिजे. तो जो मिंदे गटाचा तिथं माजी नगराध्यक्ष आहे त्याच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे आणि त्या आरोपीला भर चौकात फाशी देण्यात यावी अशी मी मागणी करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय भारत. तथागत भगवान गौतम बुद्ध, आरक्षणाचे जनक लोकराजा राजर्षी शाहू महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, गुरुवर्य एकलव्य, आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या विचारांना आणि प्रतिमेला अभिवादन. आज कोपरगाव शहरात ST ST समाजातर्फे सुप्रीम कोर्टाने नुकताच जो निर्णय दिला त्या निर्णयाच्या विरोधात आणि महाराष्ट्रात ठिकठिकाणी होत असलेल्या
लहान मुली महिलांवर अत्याचाराच्या निषेधार्थ लाक्षणिक उपोषण आयोजित केलं होतं. बंधूंनो, राखी पौर्णिमेच्या सुमारास बदलापूरची घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला. 4 वर्षाच्या 2 चिमुरड्या शाळेत जात होत्या. तिथल्या शाळेतल्या शिक्षक शिपायांनी त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला. एका मुलीला त्रास व्हायला लागला. ती आईला म्हटली, आई मला त्रास होतोय. ती अतिशय तिचे शब्दात बोलले होते, काही मला लघवीच्या ठिकाणी त्रास होतोय, मुंगी चावल्यासारखं होतंय. आई वडिलांनी दवाखान्यात नेलं. दवाखान्यात गेल्यानंतर मेडिकल रिपोर्ट मध्ये आलं का तिच्यावर बलात्कार अत्याचार झालेला आहे. ते कुटुंब पोलीस स्टेशनला गेलं. पहिल्यांदा शाळेत गेलं. शाळेच्या प्रशासनाने ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. शाळा कोणाची आहे? भाजपचा जनकल्याण समितीचा अध्यक्ष बदलापूर विनय आपटेच्या संस्थेचा अध्यक्ष आहे आणि एकनाथ शिंदेचा माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे. 12 तास ते प्रकरण दाबलं नाही. कुटुंबाने ऐकलं नाही. त्या मुलीची आई गरोदर आहे. बदलापूर पोलीस स्टेशनला गेले. बदलापूर पोलिसांनी 11 तास एका गरोदर महिलेला बसून ठेवलं. त्याच्या मुलीवर अत्याचार झाला. ती महिला न्याय मागतीये. ती गरोदर आहे आणि एकनाथ शिंदेचं सरकार आणि हा देवेंद्र फडणवीस हा गृहमंत्री याला जबाबदार आहे का नाही? दुसऱ्या दिवशी सोशल मीडियाच्या माध्यमातून बदलापूरमध्ये जनतेने आक्रोश केला. महाराष्ट्राच्या इतिहासात असा आक्रोश पाहिला नाही. 11 तास बदलापूर रेल्वे स्टेशन बंद होतं. म्हणता काय सत्ताधारी बाहेरचे लोक होतं. अहो, 4 वर्षाच्या चिमुरड्यावर अत्याचार झाला. तुम्ही अशा पद्धतीत बोलता, त्याच्यामुळे तो जनतेचा आक्रोश होता. या शासनाचा मी निषेध करतो. रोज एक घटना होती. काल परवा कोल्हापूरमध्ये एक घटना झाली. एका आरोपीवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता आणि त्या मुलीला त्याचा जामीन झाला. जामीन झाल्यानंतर त्या मुलीला तो त्रास देत होता. त्या मुलीने आत्महत्या केली. काय पण शासन म्हणतं पॉक्सो कायदा. पॉक्सो कायद्यात माझी मागणी आहे, त्या आरोपीचा जामीन झाला नाही पाहिजे. महाराष्ट्रात नाही तर देशात केंद्र सरकारची आकडेवारी आहे. 2019 ते 2021 पर्यंत 13 लाख महिला बेपत्ता आहे आणि 13 लाख महिलेमध्ये 2 लाख महिला फक्त मध्य प्रदेश सरकारमधून बेपत्ता आहे. मध्य प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षाचा 20 वर्षापासून सरकार आहे आणि त्यांनीच लाडकी बहीण योजना आणली होती. तिथं सुरक्षित नाही. उज्जैनमध्ये एका मागासवर्गीय मुलीवर बलात्कार झाला. ती रस्त्यावर फिरत होती. तिच्या मदतीला कोणी आले नाही. सरकारने 1500 रुपये दिले आणि एका भाजपच्या नेत्याने 600 असे 2100 रुपये तर तिला दर महिन्याला मिळत आहे. आणि हे सरकार लाडली बहिणी आणतं, लखपती योजना आणतं, काल परवा अनेक काही गोष्टी आहेत. परंतु इथं राजकीय बोलायचं नाही. इथं महिलांच्या सन्मानाच्या गोष्टी बोलायचं आहे. या महिलेत हे सरकारमधले मंत्री असेल, अजितदादा असेल, राम कदम काय म्हटलं होता का मुली पळून न्या, त्यांचं संरक्षण मी करतो. आज चित्रा वाघ संजय राठोड बद्दल बोलत होत्या, पूजा चव्हाण बद्दल बोलत होत्या. त्यांनी कोर्टात केस दाखल केली होती. हायकोर्टाने त्यांना फटकारलं. केस मागा घेता येणार नाही. हे सरकारमधले लोक आहे. आता सुप्रीम कोर्टाने जो आमच्याबद्दल निर्णय दिला SC ST समुदायाबद्दल, मित्रांनो, ही केस जर तुम्ही समजून घेतली, आंध्र प्रदेश मधली चिन्मय असेल किंवा पंजाब सरकारमधील देविंदर सिंग असेल, या केस मधले एक मतितार्थ सांगतो. 2004 ला सुप्रीम कोर्टाच्या 5 न्यायमूर्तीच्या खंडपीठाने निर्णय दिला होता की वर्गीकरण करता येणार नाही. मग 2024 ला 19 ला परत असं काय घडलं का 7 जणांचं खंडपीठ आलं आणि त्या संविधानाच्या खंडपीठाने निर्णय दिला वर्गीकरण झालं पाहिजे. त्यातल्या एका न्यायमूर्ती 7 जणांच्या न्यायमूर्तीमध्ये एक बेला त्रिवेदी नावाच्या न्यायमूर्ती ते सांगता का वर्गीकरण आपल्याला करता येणार नाही. घटनेच्या 341 कलमानुसार, घटनेच्या 341 कलम अनुसूचित जातीसाठी, घटनेचा 342 कलम आदिवासी समुदायासाठी. मित्रांनो, महाराष्ट्रात जर तुम्ही विचार केला
अनुसूचित जातीचा तर 59 जाती महाराष्ट्रात आहे आणि 59 जाती 13.5% आहे. मला सांगा हे वर्गीकरण काही आमचे बांधव असेल SC समाजातले त्यांना आज आनंद वाटत असेल का आम्हाला क्रिमिनल लागलं. बंधूंनो, मी त्यांना एक गोष्ट सांगतो, आज आम्ही जात्यात हो तर उद्या तुम्ही सुपात्र राहणार आहे. 13.5% आरक्षण हे कडक केली. जातीची उतरंड होती पूर्वी हिंदू धर्मातली, तशी उतरंड केली. 5% आरक्षण बौद्ध समाजाला आलं, त्याच्यात चर्मकार आले. तुम्हाला एक गोष्ट सांगतो आरक्षणाची, 200 जागा आहे. 200 जागा जर असेल तर 1, 2, 3 नंबरची जागा या ओपन कॅटेगरीसाठी राहतात. 4थ्या नंबरची जागा ओबीसी समाजासाठी राहते. आपण 13.5% म्हणजे 15% धरले म्हणजे 7व्या क्रमांकाची जागा ही SC समाजासाठी असते. 8-9 ओपन राहतं. 10 नंबरची जागा EVS 10% आरक्षण आलेले आणि 14 नंबरची जागा आदिवासी बांधवासाठी राहते. जर 5% आरक्षण आम्हाला दिलं, कडक केलं, आदिवासीचं केलं, SCचं केलं, कडक आमचा नंबर जाईल 15वा आणि आमचे आदिवासी बांधव आहे भिल्ल समाज असेल, महादेव कुळे असेल, त्याचा नंबर जाईल 33वा. मी तुम्ही सांगतो 200 जागा धरल्या. जर एखाद्या ठिकाणी एखाद्या नोकरीच्या ठिकाणी जर फक्त 12 जागा असेल तर आमचाही नंबर लागत नाही आणि आदिवासी बांधवाचाही नंबर लागत नाही. शासनाच्या सामाजिक न्यायाच्या केंद्रीय मंत्री सचिव आहे, त्यांनी एक GM काढला. जर 12 जागा असेल तर तिथं आरक्षण लागू होत नाही. आरक्षण कुठं लागू होईल? 15च्या पुढं लागू होईल, 33च्या पुढं लागू होईल. आणि SC क्रिमिनल लावता. आम्ही शोषण केलं, आमची जात प्रगतीवर गेली. बाबासाहेबांनी आम्हाला शिक्षणाचा मंत्र दिला होता, तो शिक्षणाचा मंत्र आम्ही घेतला. आम्हालाच नाही सर्वांना तो मंत्र दिला होता, कोणत्या एका जातीकरता दिला नव्हता. आम्ही एकच पोटाला चिमटी घेतली असेल आमच्या आईबापांनी, पण आमचे मुलं शिकवले आणि मुलं शिकून त्याचा लाभ घेतला. जर SCच्या आरक्षणाचा विचार केला, जर जागा धरल्या, समजा आरक्षणात आमचा नंबर लागला, आरक्षणात जात पाहून नंबर लागत नाही, आरक्षणात मेरिटवर नंबर लागला जातो. जर समजा चर्मकार बांधव आहे, त्याला जर 89% असेल आणि बौद्ध बांधवाला 85% असेल तर बौद्ध बांधवाचा नंबर लागत नाही, त्याला कट ऑफ लिस्ट असती, त्याला मेरिट असतं. म्हणून मी आमच्या ज्या SC बांधव आहे ते SC बांधवांना असं वाटत असेल, SC बांधवांना असं वाटत असेल का आज तुम्ही जिंकले आहे. मी तुम्हाला आज एक गोष्ट सांगतो, ही आपण एक सांगा, सुप्रीम कोर्ट म्हटलं एक जिन्सी नाही, आमच्यावर अन्याय झाला नाही. आमच्यावर अन्याय जास्त झाला असेल तर चर्मकार बांधवावर अस्पृश्यतेचा अन्याय कमी झाला असेल, पण निश्चित आम्ही दोन्ही गाव कुसावर राहत होतो. असं नाही चर्मकार राहत होते, आमचा मूळ आदिवासी राहत होता. आणि अशा परिस्थितीत सुप्रीम कोर्टातले ते 6 जज आहे ते बापाच्या आरक्षणावर आलेले. मी सांगतो गवई साहेबांनी निकालपत्रात आम्हाला हरिजन म्हटलं. गवई साहेब हरिजन असेल, आम्ही हरिजन नाही, आम्ही बौद्ध आहो, आम्ही महार आहो, आम्ही हरिजन नाही. त्यांनी निकालपत्रात सांगितलं. गवई साहेब जज कसे झाले? त्यांचे बाप विधानसभेचे सभापती होते. मी आज इथं बोलतोय, कोणी म्हणाल सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाविरुद्ध बोलतोय. हो, मला घटनेने सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची चिकित्सा करण्याचा अधिकार दिलेला आहे. जर तुम्ही चुकीचा वागत असाल तर आम्ही निश्चित बोलणार आहे. का नाही बोलणार? 20 वर्षापूर्वी निर्णय देता वर्गीकरण करता येणार नाही आणि 20 वर्षानंतर तुम्ही निर्णय देता अपकडं लागू झालं पाहिजे. कोणती संस्था आहे? आम्ही कोणाचं शोषण केलं? पिढी 7 गाव पुसाबार राहणारे आम्ही, आम्हाला जमिनी नव्हत्या, खायला धान्य नव्हतं, पाणी आमच्या बापदादांनी वरतून पिलेलं आहे. ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर नसते तर आम्हाला हे सोन्याचे दिवस आले नसते. आम्ही असो, कोणी असो, मागासवर्गीय आमची सत्ता होती, शिक्षण संस्था आमची आहे, जमिनी आमच्याकडे आहे का? आमच्याकडे जमिनी आहे इनामभाव वर्गाच्या. मग आम्ही कोणाचं शोषण केलं? सवर्ण समाज, पिढ्या जात, जमीनदार, संस्था त्यांच्याबद्दल बोलत नाही सुप्रीम कोर्ट आणि आमच्याबद्दल बोलतो. मी सुप्रीम कोर्टाला नाही आणि परत नरेंद्र मोदींना सांगतो, एकनाथ शिंदेंनी काय केलं? मित्र हो, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, वर्गीकरणाचा निकाल आता आला. एकनाथ शिंदेने मागच्या वर्षी मी वर्गीकरणाचे आदेश दिले. वर्गीकरणाचे आदेश कोणाला दिले?
पार्टीचा संचालक कोण? सुनील वारे, जो अतिशय जातीवादी. आजचे 30 विद्यार्थी जानेवारी महिन्यात आझाद मैदानावर आंदोलन करीत होते. त्यांच्या फेलोशिपसाठी हा सुनील वारे जातीवादी त्यांनी फेलोशिप दिलेली. त्यांचा आपला निकाल आता आला, वर्गीकरणाचा अहवाल तयार आहे. मी सांगतो सर्व SC/ST समाजाला, येत्या विधानसभेला एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित दादा, लोकसभेला नरेंद्र मोदीला लंगडा केला. आपण पूर्ण बहुमतातलं सरकार नाही, पांगळं सरकार आलेले. हे फक्त कोणामुळे झालं? संविधान बदलाच्या गोष्टी केल्या. आता वर्गीकरणाची गोष्ट आणलेली त्यांनी. मी तुम्हाला सांगतो 2 महिन्यांनी विधानसभा येणार आहे, यांना यांची जागा दाखवून द्या. आणि काँग्रेसचे नेते ज्यांनी आमचे मतं घेतले, संसदेचं अधिवेशन चालू होतं, अधिवेशन चालू असताना वर्गीकरणाचा निकाल आला होता. पण विरोधी पक्ष राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी आणि ओम बिर्ला यांनी संसदेचं अधिवेशन स्थगित केलं. अनिश्चित कालासाठी आमचं शासनाला एक नम्र आव्हान आहे का तुम्हाला सुप्रीम कोर्टाचा निकाल आला असेल, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा आणि वर्गीकरण करता येणार नाही, क्रिमी लॉयर लावता येणार नाही. 5000 वर्ष आमचा इतिहास आहे. गुरु महाभारत कधी वर्षाचं आहे? 5000 वर्षाचं. एकलव्य काळ निर्माण झाले. एकलव्याला विद्या शिकवायला कोणी नकार दिला? द्रोणाचार्यांनी दिला. म्हणजे आमचा इतिहास 5000 वर्षाचा आहे. त्याच्यामुळं 70 वर्षात आमची प्रगती झालेली नाही. आणि जर असेल तर तुम्ही परत एकदा अभ्यास करा, संसदेत कायदा करा. राष्ट्रीय अनुसूचित जाती जमातीचा जो आयोग आहे त्यांच्याकडे हे प्रकरण जाऊन द्या. आणि वर्गवारीचा अधिकार फक्त राष्ट्रपतीला आहे आणि संसदेला आहे. जर मी सांगतो मित्रांनो, आज आपण लाक्षणिक उपोषण केलं, याच्यावर रस्त्यावर आलो नाही. त्यांची अपेक्षा होती आपण रस्त्यावर आलो पाहिजे, रस्त्यावर येऊन आंदोलन केले पाहिजे, आपल्या कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे. पण न्यायालयीन लढा, काही लढे हे विचारधारेने लढले पाहिजे. म्हणून आपण आज या ठिकाणी जाहीर लाक्षणिक उपोषण केलं. सरकारने जर आपल्या मागण्या लक्षात नाही घेतल्या, त्याच्यावर जर विचार नाही केला तर भविष्यात मोठं आंदोलन उभं राहील. त्यांनी 20 वर्षांनी निकाल दिला. आपले 1000 याचिका कोर्टात जाणार आहे. आपले खूप विद्वान आहे, बाबासाहेबांचं रक्त आहे, बाबासाहेबांचं रक्त आहे, ते कधीच डगमगणार नाही ह्या लढाईत. आणि मी तुम्हाला आत्ताच सांगतो, आरक्षण काय आहे? एकलव्य कमजोर आहे म्हणून नाही, आरक्षण याच्यामुळे आहे का द्रोणाचार्याची अवलाद हरामखोर आहे म्हणून. आणि त्याच्यात कोणी जरी आले, नरेंद्र मोदी आले, एकनाथ शिंदे आले आणि देवेंद्र फडणवीस आला आणि अजितदादा पवार आला, तरी आरक्षणात वर्गवारी आम्ही होऊन देणार नाही. एक संघटनांनी जो उपोषणाचा मार्ग स्वीकारला त्याला सर्व जनतेचा पाठिंबा आहे. आणि अनुसूचित जाती जमातीमध्ये जे आरक्षणाची टक्केवारी सरकारने ठरवली त्याचा आम्ही निषेध करतो. की रस्त्यावर उतरताना सर्वात प्रथम आंबेडकरी समाज हा रस्त्यावर उतरतो, पण या सरकारमुळे, त्या संघटनेच्या यांच्या धोरणामुळे या समाजाचं नुकसान होतं. पण आम्ही प्रकारपणे तीव्र निषेध करतो आणि सर्व आंबेडकरी समाज एकत्रितपणे या उपोषणाला आम्ही पाठिंबा देतो. जय भीम. आज जे काही SC/ST समाजाने निवेदन दिलं आहे त्याचा विषय असा आहे, सुप्रीम कोर्टाने SC/ST दुप्पट आरक्षण उपवर्गीकरणाचा निर्णय दिला. तसेच महाराष्ट्रात बदलापूर व इतर अनेक ठिकाणी लहान मुलीवर लैंगिक अत्याचाराच्या घटनेत कडक कारवाई करण्याबाबत आज जे काही निवेदन तहसील कार्यालयात समोर आणि मान्य जिल्हाधिकारी अहमदनगर यांना ताबडतोब पाठवण्यात